भाग तिसरा. धम्म म्हणजे काय? जीवन शुचिता राखणं म्हणजे धम्म. जीवन शुचितेचे 3 प्रकार आहेत. देह शुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देह शुचिता असं म्हणतात. वाक् शुचिता म्हणजे काय? वाक् शुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मन शुचिता म्हणजे काय? मन शुचितेमध्ये भिक्षूला कामवासना झाल्याचं कळतं की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर त्याला तेही कळतं. त्याचप्रमाणे आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो, आणि अशी कामवासना कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सगळं त्याला कळतं. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्याचं कळतं. त्याचप्रमाणे द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सगळं त्याला कळतं. त्याच्या ठिकाणी आळस, उद्धटपणा, शंका, गोंधळ अशा गोष्टी उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे या सगळ्या मानसिक दुःखास्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते याचे ज्ञान होणे म्हणजेच मानसिक शुचिता. जो काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक असं म्हणतात. शुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची शुचिता. कायेची शुचिता म्हणजे काय? काया शुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काममिथ्याचार याच्यापासून परावृत्त होतो. याला काया शुचिता असं म्हणतात. वाक् शुचिता म्हणजे काय? वाक् शुचितेमध्ये माणूस असत्य आणि व्यर्थ बडबड यांच्यापासून दूर राहतो. त्याला वाक् शुचिता असं म्हणतात. मनःशुचिता म्हणजे काय? मनःशुचितेमध्ये मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो. याला मनःशुचिता असं म्हणतात. शुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन. या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेमधील या 5 बाधा दूर केल्यावर ज्या प्रकारच्या सावधानतेचा मनात उद्भव घडेल असं वागलं पाहिजे. पहिल्या सावधानतेमध्ये भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया आहे असं मानून जीवन व्यतीत करतो. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असं मानून जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असं मानून जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असं मानून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष याच्यावर तो विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा उदय होतो. घात म्हणजेच अपयश 3 प्रकारचे आहेत. एक शीलघात, दुसरा चित्तघात आणि तिसरा दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात आहेत. दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही आणि प्राणी सोत्पन्नही नाही. या जगात ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमक आणि ब्राह्मण या जगात नाहीत असं जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्खूनो दृष्टीघात झाला आहे
असं समजावं. भिक्खूनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते, असे हे 3 घात आहेत. भिक्खूनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ आणि दृष्टीलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे याला शीललाभ म्हणतात. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दुष्टपणा यांच्यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. आणि दृष्टीलाभ म्हणजे दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळं आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आई बाबा आणि सोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि ते तशी घोषणा करू शकतात. असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत. अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्खूनो, या समजुतीला दृष्टीलाभ असं म्हणतात. या 3 लाभांमुळेच प्राण्याला शरीरानंतर दैवदान, स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूनो, हे असे 3 लाभ आहेत. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म आहे. 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे याला मानसिक पूर्तता असं म्हणतात. आणखीही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या सुभूतीला अशा पद्धतीने सांगितल्या. सुभूतीने विचारलं, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत म्हणाले, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतो आणि त्या सगळ्या प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसं करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. या अवस्थेला दान पारमिता असं म्हणतात. सुभूतीने विचारलं, बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पत्ते पाळत असतो आणि इतरांना तसं करण्याची प्रेरणा देत असतो. मग सुभूतीने विचारलं, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेमध्ये तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसं होण्याची प्रेरणा देतो. मग बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसंच करण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? या पारमितेमध्ये कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसंच करण्याची प्रेरणा देतो. मग सुबुद्धीने विचारले, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? त्यावर तथागत म्हणाले, या पारमितेमध्ये तो कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सगळ्या धर्मांच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करत असतो आणि तसं करण्यास तो इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बांधवणे यालाच धम्म म्हणतात. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही, असं भगवान बुद्धांचं वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सगळ्या सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणित निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असं मानत होते. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा यौगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण या कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पनात
आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असं मानलं जाईल. भगवान बुद्धांनी या सिद्धांतांचा निषेध केला आहे, म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धांना ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेमध्ये माणसाच्या प्राणी म्हणून ज्या ऐंद्रिय भूका असतात त्यांचं शमन करणे या पलीकडे दुसरा आशय नाही, त्यात आध्यात्मिक असं काहीच नव्हतं. या निब्बाणाची कल्पना करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखं आहे. कारण ऐंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. याउलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चित वाट्याला येतं. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्यानं मिळणारं सुख हे नकारात्मक स्वरूपाचं होतं आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागतं. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, पण सुख मिळत नाही, आणि सुख मिळालंच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचं नव्हतं, अस्थायी स्वरूपाचं होतं. भगवान बुद्धांची निब्बाण विषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्यांचे सुख हा एक विचार होता. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार होता. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या जालांवर निग्रह करणे. गयत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे आहेत असा होता. ते म्हणाले होते, भिक्खूनो, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूनो, चक्षुरिंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे, चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव ही सुद्धा पेटलेली आहे. चक्षु संस्कारांपासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी याही सगळ्या गोष्टी जळत आहेत. आणि त्या कशामुळे जळत आहेत? भगवान म्हणाले, त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा याच्यामुळे पेटलेले आहेत. भिक्खूनो, श्रोतेंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहेत, घ्राणेंद्रिय जळत आहेत, गंध जळतो आहे, जिव्हा जळते आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सगळ्या वेदना जळत आहेत. भगवंत, या कशामुळे जळत आहेत? भगवंत म्हणाले, त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास यांच्यामुळे देखील जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. या उपेक्षेमुळेच त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसं मिळतं? या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळालं नाही की तो दुःखी होतो. पण ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. सभोवताली समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा माणूस हा दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केला आहे. या लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा
अनुभवाव्या लागतात. पण जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखानेही तो दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा तो अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षण जे बुद्धिमान श्रावकांना साध्य आहे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट होते. माणसांच्या रागद्वेषावर अग्नींचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केलेले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य हा दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य हा विकारांपासून मुक्त होतो त्याच क्षणी तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धांच्या मते या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारी कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारी घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तर तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारी जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिला राग आणि दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी म्हणजे मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्याच्याशी निगडित आहे. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा मालवणे असा आहे. या शब्दांच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनवला आहे. ते असं मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धांना अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निप्रवचना भाषादृष्ट्या अभ्यास करेल त्याच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम सुक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालवणे असं म्हटलेलं नाही. तिथे म्हटलं आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळतो आहे. सगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकणे असे अग्निसुक्त म्हणत नाही. ते एवढंच म्हणतो की पेटत्या ज्वालेला इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उदानात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावतं, पाहणे थांबतं, संज्ञा नाहीशी होते, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले होते. एकदा स्थवीर राध तथागतांकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने त्यांना विचारलं, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिलं, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, पण निब्बाणाचा उद्देश काय? भगवान म्हणाले, राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालवणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारीपुत्तला पुढील प्रवचनातून स्पष्ट केले आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीतील अनाथ पिंडकांच्या आश्रमात वास्तव्य करत होते. सारीपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षुनो, ऐहिक संपत्तीऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवतो आहे. असं बोलून भगवान बुद्ध आपल्या कंठकुटीत गेले. सारीपुत्त मागे राहिला
आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितलं. तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग आहे. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्याकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंगी, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सगळे विकार दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्यांच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे तिसरे काहीही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन पूर्ण केले आणि भिक्खूंना ते ऐकून फार आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तींचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातला मध्यम मार्ग आहे. हे सगळं लक्षात घेतलं असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचं आपणाला समाधान होईल. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सगळ्यात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सगळ्यात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असं बुद्धानं कधीही म्हटलेलं नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असं बुद्धाने कधीही सांगितलेलं नाही. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयत्नाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातून त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुक्तात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे. तिथे ते म्हणतात, आनंदा, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यावसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत आपण सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? कारण भगवान बुद्ध आनंदाला सांगतात, पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सगळ्यांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यामध्ये आहे. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा
आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असं मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रतीत्य समुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्व मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितले आहे. असंग म्हणतात, सगळ्या वस्तू या हेतू आणि प्रत्यय यांच्यामुळे निर्माण होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू हा प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम आहे. आणि या 4 महाभूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्व मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्यांच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तो पूर्वी नव्हता आणि तो पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेचा सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. पण तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजायला कठीण आहे. हे परिवर्तन कसं शक्य आहे याला भगवान बुद्धांनी उत्तर दिलं, सगळंच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झालं नसतं. या वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून असते. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य आणि अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनांचे ते उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानव जातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती. पण तसं मानलेलं नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, पण त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतांपासून कोणता बोध घ्यायचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धानं म्हटलं आहे की सगळ्या वस्तू अनित्य आहेत. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणं म्हणजे धम्म. या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात, गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षापासून फळं निर्माण होतात आणि फळांपासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम असं म्हणतात. एकामागोमाग एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीजनियम असं संबोधतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात
संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच त्या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असं मानतात, त्यांचे विचार याप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल, तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? या ईश्वरी नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तींवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. पण जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असं मानतात, त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असं म्हटलं जातं की परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्याला प्रारंभ केला. हेही खरं आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमचे गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. पण या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत, त्या नियमांनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा किंवा प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतांचा असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर फक्त जबाबदारी पडत नाही, पण प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा काय उपयोग? सृष्टीत नैतिक क्रम राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धांनी अगदी भिन्न उत्तर दिले आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे: नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कम्म म्हणजेच कर्म या नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, पण भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कुणावरही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो असं आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही. ते ज्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात त्या कर्मांच्या नियमांचे विवेचनही करतात. कर्मनियमाचा बुद्धिप्रणित अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचे दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धांचा उपदेश असा की कुशल कर्म करा, म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते, असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. तात्काळ फळ देणारे कर्म, ज्यांचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म, आणि अनिश्चित काळाने फळ मिळते ते कर्म. कर्म हे कधीकधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धांच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला कधीही बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही, एवढंच काही कम्म सिद्धांतात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात अभिप्राय आहे असं मानणं चूक आहे.
कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्मनियमांचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतोही. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याचप्रमाणे ही व्यवस्था बनवणारा कर्मनियमही अप्रतिहत राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये अन्य धम्माला, ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून सांगितला जातो. प्राह्य जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो, अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कर्मनियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. आणि याच कारणास्तव कर्मनियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे.